करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद श्री दासबोध दशक 13वा नामरूप समास 10वा सिकवन निरूपण नाम. श्रीराम समर्थ. पालेमाला सुमनमाळा फळमाळा बीजमाळा पाषाणमाळा कवडेमाळा सूत्रे चालती. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. श्री समर्थ कृपेने उत्तमाची सुरुवातच प्रार्थनेने करून दिली. स्मरण तर करायचं आहे, कारण हा देह या पृथ्वी तलावर जन्म घेऊन आलेला आहे. ज्याने प्रत्यक्षपणे पाठवलेला आहे त्या भगवंताचं आपल्याला स्मरण तर नक्कीच करणं आहे. म्हणून सुरुवात प्रार्थनेने करून दिली. जशी सुरुवात आपण आयुष्य जगत बघा, जी सुरुवात करत आहोत, शेवटचा क्षण म्हणजे मृत्यू, तोचपर्यंत गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देहो महेश्वर. ज्याप्रमाणे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांच्या पलीकडे असणारा कोण, तर श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे. आजचा समास उत्तमच आहे, कारण श्रवण करत असताना आपला देह चंचल असतो. कारण सुरुवातीलाच 2 वेळा जय हा कोणासाठी दिलेला आहे? आपण जय घोषणा करत असतो, परंतु जय हा मागे असतो, परंतु इथे जय हा पुढे दाखवलेला आहे. प्रत्येक वेळेला एकदा नाही तर 2 वेळा जय जय. कारण रघुवीर साक्षात कोण आहे? तर समर्थ आहे. कारण या ग्रंथामध्ये या समासामध्ये जे मत मांडले ते खुद्द श्री भगवंताचं आहे, खुद्द भगवंताचं वचन आहे ना. कारण या बोधातून प्रत्यक्षपणे दास घडला पाहिजे. दशक 13वा नामरूप आणि त्यातला समास 10वा शिकवण निरूपण. आपण जगाला शिकवायला गेलो, परंतु आपणच शिकलो नाही. लोकांसांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण. समर्थ म्हणाले, कारण उत्तमाचं सार आता कोणीही सांगत नाहीये. वाईट आपण ऐकतो, वाईट घेतो आणि त्याप्रमाणे जीवन जगतो. परंतु चांगलं काय? पैसे लोक कमावतात, कष्ट करून मेहनत करून पैसे कमवत असतात, परंतु कोण कसा काय कमवतो ती लाईन आपल्याला सांगत नाही. कारण का? आपल्यापेक्षा कोणी पुढे गेला, मग हा विचार करून, हा विचार मनात धरून आपण कोणाला सांगत नाही. परंतु शिकवण निरूपण या समासामध्ये शिकवलेलं आहे ते आपल्याला प्रत्यक्षपणे बोधातून घ्यायचं. आपण लोकांची मतं ऐकली, कानामध्ये या कानाने ऐकली ना, प्रत्यक्ष त्या मनामध्ये पेरली हो, आणि त्याप्रमाणे ते रोपटं उगवत गेलं. परंतु काय सार काय आसार याची कल्पना सुद्धा नव्हती. कारण सर्वजण ज्ञान शिकवणारे आलेले आहेत, परंतु अज्ञान बाहेर काढणारा फक्त परमेश्वरच आहे. म्हणून करूया श्रवण. श्रीराम समर्थ. पालेमाला सुमनमाळा फळमाळा बीजमाळा पाषाणमाळा कवडेमाळा सूत्रे चालती. आता आपण झाड आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतोच, वृक्ष आहेतच ना. निसर्ग सौंदर्य म्हटलं की झाडं आलीच. आता झाडांची सुद्धा काय झाली, लोकच बघा प्रत्यक्षपणे विल्हेवाट लावायला लागली. सुरुवात आपल्यापासूनच. कारण समर्थ म्हणाले, कुणाच्या अंतरी लागेल धक्का, ऐसे वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. त्या झाडांपासून आपल्याला ऑक्सिजन बघा प्रत्यक्षपणे मिळत असतं. त्या झाडांपासून आपल्याला फळं फुलं हवा शुद्ध खेळती आणि त्याचप्रमाणे सावलीसुद्धा आपल्याला
बरोबर की नाही? शेवटच्या क्षणी ज्यावेळी आपला देह निघून जातो त्यावेळी त्याचीच लाकडं उपयोगी पडतात. मग झाडाचा उपयोग, झाडाचं महत्त्व आपल्यासाठी किती आहे? पालेमाला सुमनमाळा, झाडाची पानं, फुलं, फळं, बीज यांच्या त्याचप्रमाणे पाषाण म्हणजे दगड इत्यादींच्या माळा करत असतात आणि त्यात दोरी ओवलेली असते. आता विचार करा कशी रचना केलेली. त्या झाडावर येणारी फळं, फुलं आपल्याला पाहायला मिळतात, परंतु झाडाचं मूळ पाहायला मिळतं का हो? नाही मिळत ना, कारण झाडाचं खरं मूळ त्या मातीमध्ये असतं. ते कोणाला दिसत नाही. झाडाची फळं, फुलं, पानं आपल्याला पाहायला मिळतात. स्फटिकमाळा, मोहरेमाळा, काष्टमाळा, गंधमाळा, धातुमाळा, रत्नमाळा, जाळ्या ओली चांदोबे, समर्थ म्हणाले. याखेरीज स्फटिकांच्या माळा, मोहरांच्या माळा, काष्टमाळा, गंधमाळा किती प्रकारच्या आहेत बघा. धातुमाळा आहेत, रत्नमाळा आहेत, तसेच जाळ्या, ओळी आणि चांदोबे इत्यादी सर्वांमध्ये दोरा ओवलेला असतो, म्हणून ते एकत्रित राहतात. आता विचार करा, आपण गळ्यामध्ये बघा माळ असते की नाही आपल्या गळ्यामध्ये. काही जण घालत असतात, काही जण नाही घालत, परंतु ती माळ, त्या माळेमध्ये असणारी मणी त्या दोरांमध्ये ओवलेले असतात, बरोबर की नाही? आणि त्यातून जर काही मणी पडले, त्या दोऱ्यांपासून जर काही मणी निघून गेले तर बघा किती वेळ लागतो त्या पुन्हा दोरांमध्ये ओवायला. बघा पहावे आपणसे आपण. ज्यांच्या हातामध्ये जी कला आहे ते लवकर करत असतात. परी ते तंतूने चालते, कसा भाग दिलेला आहे. तंतू नसता विस्कळीत होते, तैसे म्हणून आत्मा येते तरी साहित्य न पडे. म्हणून ते एकत्रित राहतात. आणि तंतू जर नसेल तर सर्व विस्कळीत होऊन पडून जातात. म्हणून आत्म्याला त्या तंतूप्रमाणे म्हणावे तर हा दृष्टांत योग्य नव्हे. आता बघा, आपण ते मंगळसूत्र असतं बघा, गाठी असतात ना, त्यातले मणी जर बाजूला सरले, आपण लगेच त्या पेढीवर जातो आणि ते बघा प्रत्यक्षपणे ते मणी फटाफट करत असतात. आपण त्यांच्याकडे बघतो आणि ते 5 ते 10 मिनिटामध्ये ते तयार करून देतात. आपल्याला जर करायला त्याचप्रमाणे बघा जी कला त्यांच्यामध्ये आहे तेच जर आपण करायला गेलो तर आपल्याकडून होणार नाही. कारण बघा प्रत्यक्षात प्रत्येकामध्ये कला आहे, पण ती कला बाहेर येणं अवघड आहे, बरोबर की नाही? म्हणून तंतूस मणी ओविला आणि तंतूमध्येच राहिला, आत्मा सर्वांगी व्यापला पाहना का. सर्व मण्यांमधून तंतू ओवलेला असतो, पण तो फक्त मध्यभागीच राहतो ना. मणी असतो बघा, मणीला बरोबर मध्यभागी होल असतो आणि त्या होलातून आपण ती सुई किंवा दोरा घेऊन बघा प्रत्यक्षपणे मणी ओवला जातो. आणि आत्म्याचं तसं नाही आहे, तो सर्वांगी व्यापून असतो. आता आपल्या अंतरी भगवंत आहे, बरोबर की नाही? तो फक्त आपल्यामध्येच आहे का हो? प्रत्यक्ष पाहायला गेलो तर आपल्या रोमारोमामध्ये बघा. आपला हात प्रत्यक्षपणे, पाय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, संपूर्णपणे जीवसृष्टी ज्याप्रमाणे आपला जो देह आहे ते देहामध्ये व्यापलेला आहे, बरोबर की नाही? मध्यभागीच आहे का? नाही आहे. हां, अधिष्ठान मात्र त्याचं आपल्या अंतरी आहे, परंतु तो प्रत्येक देहामध्ये, प्रत्येक अवयवामध्ये व्यापलेला आहे. आत्मा चपळ सहज गुणे, दोरी काय चळव जाणे, म्हणून दृष्टांत देणे साहित्य न घडे. आत्मा स्वाभाविकपणे चपळ असतो, दोरी काय चळून हालचाल करू शकत नाही, म्हणून हा दृष्टांत योग्य नाही. बघा आता दोरी सजीव आहे की निर्जीव आहे? निर्जीव आहे. आपला देह सजीव आहे, परंतु केव्हा? जेव्हा आपल्या अंतरी भगवंत असेल तेव्हाच. जेव्हा भगवंत निघून जाईल तेव्हा या देहाची किंमत काय?
झिरो. मग आपला देह कोणी हलवू शकत नाही. मग त्याचप्रमाणे निर्जीव प्रमाणे झालं की नाही. मग त्याचप्रमाणे आपल्या हातामध्ये दोरा आहे. त्या दोऱ्यामध्ये जेव्हा आपण मणी ओवतो तेव्हा तो दोरा बघा प्रत्यक्षपणे इकडे तिकडे आपणच करत असतो ना. परंतु त्या दोऱ्याला सांगितले ये इकडे माझ्याकडे, तो येईल का? हो, नाही येणार, कारण तो निर्जीव आहे. भाग समर्थांनी कसा दिलेला आहे? आत्मा चपळ सहज गुणे. सहज केव्हा होतं? परंतु दोरी काय चळव जाणे, दोरी का चालणार आहे का? नाही चाल. नाना वल्लिंत जलांश, उसामध्ये दाटला रस, परी तो रस आणि बाकस एक नव्हे. का समर्थांनी भाग दिलेला आहे? आपल्याला ऐकायला कंटाळा येतं. आपण विचार करतो अरे मला ते सर्व माहिती आहे, परंतु माहीत असून तरी सुद्धा आपण चुकी करतो ना. मग नाना वल्लित जलांश, नाना वेलीत जलांश असतो. झाडाचं पान बघा, वेल बघा, त्यामध्ये पाणी असतं की नाही. जसं आपल्या शरीरामध्ये पाणी असतं तसं झाडा फुला पानामध्ये काय असतं? पाणी असतंच ना. जीव आहेच ना शेवटी. ऊसामध्ये रस दाटून भरलेला असतो. आता ऊसाचा दांडा असतो, परंतु आपण जर पाहायला गेलो तर फक्त ऊसाचा दांडा पाहायला मिळतो. पण त्याचे संपूर्ण बघा तुकडे केले तर त्याच्या आतमध्ये रस असतो. जर ते चावून चावून खाल्ले तर बघा किती गोडपणा आपल्याला वाटतो. पण तो रस आणि बघा प्रत्यक्षपणे कशा प्रकारे तयार केलेला आहे त्याचा तोची जाणीव. अहो साधा भाग बघा, नारळ पाणी किंवा आपलं श्रीफळ बघा, प्रत्यक्षपणे देवाची करणी, नारळात पाणी, काय भाग दिला असेल ना. ज्याच्या वंशी जावे तेव्हा त्यालाच कळेल. देही आत्मा देह अनात्मा, त्याहून परतो परमात्मा, निरंजनास उपमा असेच ना. आता आत्मा कोण, अनात्मा कोण आणि परमात्मा कोण? आत्मा हा देहांत राहणारा असतो. आत्मा आपल्या देहामध्ये असतो. लक्षात ठेवा, आत्मा कुठे असतो तर आपल्या देहामध्ये असतो. पण देह हा अनात्मा आहे. देह हा अनात्मा आहे. परमात्मा हा त्याहूनही पलीकडे आहे. त्या निरंजन परमात्म्यास देण्यास योग्य उपमाच नाही. आता आपण जर विचार केला, गुरु पाहता पाहता लक्ष कुठे. गुरु अनेक आहेत की नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये जेव्हा आपण जातो त्यावेळी जे आपण शिकून येतो त्यावेळी आपल्याला प्रत्येक ठिकाणी गुरु प्राप्त झालेले आहेत. परंतु सद्गुरू मात्र एकच आहे. बरोबर आहे की नाही. मग तसंच आपल्या देहामध्ये प्रत्यक्ष पाहायला गेलो तर देही आत्मा आणि देह अनात्मा. रायापासून रंकवरी, अवघ्या मनुष्यांची या हारी, प्रगट समान सरी कैसी करावी. राजापासून रंकांपर्यंत अवघे सर्व मनुष्य मात्रच आहे. श्रीमंत असो किंवा गरीब असो, सर्व मनुष्यच आहेत ना, मनुष्य प्राणी. पण म्हणून सर्वांना सरसकट एकसारखे लेखता येत नाही. आता जर विचार केला, श्रीमंत असो किंवा गरीब असो, प्रत्येकामध्ये कला आहे. प्रत्येकाला जर विचार केला, आपण जर एखाद्याला कमी लेखलं, परंतु कमी का लेखावं? त्यामध्ये सुद्धा काय आहे? कला आहे ना. आपण विचार करतो अरे हा व्यक्ती गरीब आहे म्हणून याला कमी प्राधान्य दिलं पाहिजे. त्याच्याकडे खूप श्रीमंती आहे, त्याच्याकडे खूप पैसा आहे, त्याला सर्वात जास्त प्राधान्य, असं नाही. विचार करा म्हणजे भाग कसा दिलेला आहे. रायापासून रंकवरी, अवघ्या मनुष्यांची आहारी, सगट समान सरी कैसी करावी. देव दानव मानव, नीच योनी हीन जीव, पापी सुकृती अभिप्राव उदंड आहे. देव, दानव आणि मानव, हीन जीव, पापी आणि पुण्यवान असे उदंड प्रकार आहेत. त्यांचा अभिप्राय हा वेगवेगळा आहे. आता विचार करा कशा प्रकारे दिलेला आहे बघा. देव, दानव आणि मानव. देव आहेत की नाही. मानव पण आपल्याला प्रत्यक्षपणे पाहायला मिळतात. जीव, पापी, पुण्यवान 84 लक्ष योनी आहेत. बरोबर की नाही.
आपण 84 लक्ष योनी फिरून आपल्याला जो नरदेह प्राप्त झालेला आहे, आपली पुण्याई होती, त्यामुळे आपल्याला हा नरदेह प्राप्त झालेला आहे. म्हणून आपल्याला पुण्याई वाढवायचे, आपली शिल्लक वाढवायची. परंतु आपण आपली शिल्लक कमी करतो, आपली पुण्याई कमी करतो आणि आपण बघा प्रत्यक्षपणे जीवन जगत असताना आपल्या हातून पाप घडत असतं, वाईट कर्म घडत असतात. एकांशे जग चाले, परिसामर्थ्य वेगळाले, एका संगे मुक्त केले, एका संगे रवरव. आता भगवंताच्या एकांशाने जग चालते. आपण जग चालवायला जाऊ का हो? नाही. ज्याचं कार्य आहे तोच चालवणार आहे. युगानुयुगे एकलाच एक, चालवितो तिन्ही लोक. कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि प्रत्यक्ष आता कलियुग. पाहायला जर गेलो, त्याच्या दृष्टी खालून गेले ऐसे काहीच नाही उरले हो. जगाचा मालक आहे तो, विश्वात्मा आहे, बरोबर की नाही? त्याच्याच हातात पूर्णपणे स्टेरिंग आहे. आणि आपण जर चालवायला गेलो होईल का हो? विचार करा, आपण आपल्या घरातली 4-5 माणसं आपल्याला सांभाळता येत नाही, तो संपूर्णपणे जग चालवतोय हो. जळी स्थळी काष्टी पाशाणी, जलचर भूचर खेचर उभयचर. प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तर प्रत्यक्ष जीवजंतू, कीटे, कीडक जे आपल्या डोळ्यांनी दिसत नाही त्यांचं सुद्धा रक्षण करत आहे, संरक्षण करत आहे. ज्यांना चोच दिलेली आहे त्यांची बघा प्रत्यक्षपणे दाण्याची सोय सुद्धा करून ठेवलेली आहे. पण मनुष्य मात्र कमी लेखत आहे, कारण त्याला सर्व प्राप्त झालेलं आहे, मला मिळालेलं नाही. अरे, आपल्याला जी शिकवण प्राप्त झालेली आहे त्या शिकवणीनुसार फक्त 84 लक्ष योनींमध्ये मनुष्य देहाला शिकवण का प्राप्त करून दिलेली आहे? श्रवण कोणासाठी आहे? फक्त मनुष्य देहासाठी. कारण का? आपण जे ऐकतो ना ते पूर्णपणे ऐकून घेत नाही. एका कानाने ऐकतो, दुसऱ्या कानाने सोडून देतो. काय चांगलं आहे, काय वाईट आहे ते आपण शिकून घेतलं. म्हणून जग चालवायचं हो. परी सामर्थ्य वेगळं आले. सामर्थ्य पुरवणारा सद्गुरू साक्षात आहे. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. एका संगे मुक्त केले, एका संगे रवरव. म्हणजे भगवंताच्या एकांशाने जग संपूर्णपणे चालत असते. ईश्वराचा काही अंश जगात व्यापून आहे. हे जरी खरं असलं तरी प्रत्येक व्यक्ती, पदार्थ यांचे सामर्थ्य वेगवेगळं आहे. एखाद्याच्या संगतीने मुक्त होता येतं, तर दुसऱ्याच्या एखाद्याच्या संगतीमुळे रवरव नरक प्राप्त होत असतं. आता विचार करा, स्वर्ग आणि नरक जरी असा जर विषय कोणी आपल्यासमोर काढला, आपल्या पायाखालची जमीन सरकते. कारण का? नरक बोलले ना, मग आपण नरकात जाणार का असा भाग येते की नाही? स्वर्ग कुठे आणि नरक कुठे? विचार जर केला, स्वर्ग सुद्धा इथेच आहे आणि नरक सुद्धा इथेच आहे. आपल्याला विचारलं काय रे स्वर्ग कुठे आहे? बोट वर करतो, वरती आहे, आकाशामध्ये स्वर्ग आहे. आणि नरक कुठे आहे? तो सुद्धा वरती दाखवतो. कधी पाहिलाय? नाही पाहिला. मग त्याचं खरं उत्तर स्वर्ग आणि नरक इथेच आहे. स्वर्ग म्हणजे काय? समर्थ म्हणाले, जे परमेश्वराचं स्मरण आहे, जे परमेश्वराचे स्वर आहे ते गात राहिलं पाहिजे. कुठलीही अडचण असू दे, कुठलेही संकट असू दे, कुठलाही प्रसंग असू दे, त्या सुखदुःखाच्या प्रसंगी आपल्या मुखामध्ये जे स्वर आहेत, नामस्मरण आहे ते गात राहिलं पाहिजे. ते स्वर्ग इथेच आहे. आणि नरक म्हणजे आपल्या हातून घडणाऱ्या वाईट गोष्टी, बघा प्रत्यक्षपणे येणारे वाईट विचार, हे आपल्याला नरकासमान आहेत. साकर माती पृथ्वी होय, परी ते माती खाता नये, गरळ आपण हवे काय,
परी ते खोटे. समर्थ म्हणाले, साखर आणि माती दोन्ही पृथ्वी तत्वाचीच रूपे आहेत. पण म्हणून माती खाता येत नाही. विषातही जलतत्वच असतं नाही का? पण तो साखरेपणा खोटा आहे. आता विचार करा, साखर आणि माती. साखरेची चव कशी आहे? गोड आहे. परंतु माती, आपण लहानपणी असताना माती खायचो आणि मोठ्या झाल्यावर मातीच खातो अजून. कारण का? वाईट विषयांमध्ये, वाईट विचारांमध्ये आपण माती खातो. आपण आपल्या मुखातून सुद्धा असे शब्द निघतात, अरे बघ याने माती खाल्ली. म्हणजे काय? खरोखरची माती खाल्ली का? नाही. पण आपण एखाद्याला ते शब्द देऊन टाकतो, बरोबर की नाही? परंतु भाग कसा दिलेला? साखर माती पृथ्वी होय, परी ते माती खाता नाही. गरळ आपण हवे काय, परी ते खोटे. मग खरं ते खरं आणि खोटं ते खोटं. पुण्यात्मा आणि पापात्मा दोहींकडे अंतरात्मा, साधू भोंदू सीमा सांडूच नाही. आता पुण्यात्माचा भाग दिला आणि पापात्माचा भाग दिला, परंतु दोघांमध्ये जर पाहायला गेलो तर अंतरात्मा एकच आहे. पण म्हणून साधू आणि भोंदू ही सीमा ओलांडूच नाही ना. आता विचार करा, आपल्या हातून जर जेव्हा चांगलं कर्म घडत असतात तेव्हा सुद्धा आपल्या अंतरी कोण आहे? भगवंतच आहे. आणि आपल्या हातून जेव्हा वाईट कर्म घडतात तेव्हा सुद्धा अंतरी कोण आहे? भगवंतच आहे. परंतु पुण्यात्मा आणि पापात्मा दोन्हीकडे अंतरात्मा, दोन्हीकडे अंतरात्मा आहे. परंतु आपल्या देहाची सवय, आपल्या देहाच्या संपूर्णपणे हालचाली, आपल्या देहामध्ये येणारे विचार हे प्रत्यक्षपणे आपल्या देहावर अवलंबून असते. अंतर एक तो खरे, परी सांगा ते घेऊ न येती माहेरे. पंडित आणि चाटे पोरे एक कैसी, सर्वांचा अंतरात्मा हा एकच आहे. हे जरी खरं असलं तरी बघा, बरोबर घेऊन जेवण योग्य नव्हे. विद्वान आणि वात्रट पोरे यांचा समान कसा लेखता येईल? आपण एकमेकांची तुलना एकमेकांसोबत करत असतो. सर्वांमध्ये एकच अंतरात्मा आहे ना, बरोबर की नाही? आपण आपल्या मित्रांसोबत जेव्हा एखाद्या पार्टीला जात असतो, एखाद्या कार्यक्रमामध्ये जात असतो, एखादा ग्रुप असतो, जर त्या ग्रुपमध्ये, त्या पार्टीमध्ये जर आपल्याला बोलवलं नाही, आपल्याला काय वाटेल? चांगलं वाटेल का? नाही वाटणार. ज्याने आयोजन केले ना त्याच्याशीच आपलं बोलणं बंद होतं. कारण का? त्याने आपल्याला आमंत्रण दिलेलं नाही, त्याने आपल्याला त्याच्या वाढदिवसाला किंवा त्याच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला बोलवलं नाही. मग आपण काय विचार करणार? अरे ह्याच्यापेक्षा मी चांगलं अजून कार्यक्रम नवीन बनवेन आणि सर्वांना बोलवेन, परंतु त्याला बोलवणार नाही. मनामध्ये काय झालं? बरोबर की नाही? विषय वासना लगेच उभी राहिली, राग मत्सर क्रोध येऊ लागला. परंतु अंतर एक तो खरे. अंतर कशामध्ये? बघा, सर्वांमध्ये अंतरात्मा एकच आहे. आपण जेवण करत असताना कोणाला जर आमंत्रण दिलं नाही, ते सुद्धा बघा बाहेरचे लोक येतात आणि जेवून जातात. आपण त्यांच्याकडे पाहत बसतो, अरे त्यांना कोणी आमंत्रण दिलं. परंतु सर्वांमध्ये अंतरात्मा आहे ना. कारण त्यांचं पोट भरलं तरी एक माणुसकी म्हणून प्रत्यक्षपणे त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा समाधान प्राप्त झालं, आनंद झाला आणि आपल्याला सुद्धा पुण्याही मिळाली. आपण त्यांच्या बघा ताटातील घास उचलत असतो. म्हणजेच काय? एखाद्याला काम जर मिळालं असेल तर त्या कामामध्ये आपण कसे अडथळे आणतो हे करण्याचं आपण धाडस करत असतो. परंतु दुसऱ्यांच्या वाटेला जेव्हा दुःख येतात, अडचण येतात, तेव्हा त्यांच्या सुखदुःखाला आपण कशी मदत करतो हे पाहणं गरजेचं. मनुष्य आणि गधडे, राजहंस आणि कोंबडे, राजा आणि माकडे एक कैसी.
आता विचार करा, पशुपक्षी आणि प्राणी, मनुष्य आणि गाढव कशी तुलना केलेली आहे. राजहंस आणि कोंबडा, राजे आणि माकडे यांना एक कसं म्हणायचं. आपण तरी उपमा देत असतो. कधी प्राण्यांनी, कधी पक्ष्यांनी किंवा प्राण्यांनी, बघा पशुपक्ष्यांनी किंवा कीटकांनी मनुष्याची कोणाला उपमा दिली का हो. आपण सहजपणे म्हणतो, अरे हा बघ गाढवासारखं काम करते, अरे बघ हा घोड्यासारखा धावत जातोय, अरे हा बघा प्रत्यक्षपणे विचार जर केला कोंबडीसारखा इकडे तिकडे धावतोय. म्हणजे विचार करा. समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल त्याका ऐसी वर्तन करू नका आणि कोणालाही बोलू नका ना. परंतु आपण एकमेकांना उपमा देत असतो, कारण त्यामध्येच प्रत्यक्ष पाहायला गेलो तर आपण प्रत्येक योनीतून जन्म घेऊन आलेलो आहोत. कधी मनुष्याचा आवाज कोणी काढला का? नाही काढला. आपण कावळ्याचा आवाज काढतो, चिमणीचा आवाज काढतो, गाढवाचा आवाज काढतो, कोंबड्यांचा आवाज काढतो, कुत्र्यांचा आवाज काढतो, मांजरीचा आवाज काढतो. कारण प्रत्यक्षपणे आपला देह त्या योनीतून आलेला आहे. म्हणून भागीरथीचे जळ आप, मोरी संवदनी तेही आप, कुशील उदक अल्प सेव बेना. भागीरथीचे जल तेही पाणी आणि मोरीतील किंवा डबक्यातील पाणी तेही पाणीच. आता विहिरीमध्ये पाणी असतं बघा, किंवा आपल्या मोरीमध्ये सुद्धा पाणी असतं बादलीभर, डबक्यातील पाणी असेल, पण म्हणून घाणेरडं पाणी थोडे सुद्धा सेवन करता येत नाही. विचार कर. आपण विचार जर केला, चांगलं पाणी आणि वाईट पाणी कशा प्रकारे ओळखता येईल. आपण वापरायला पाणी कुठलाही येऊ, पण पिण्यासाठी जेव्हा तहान लागते, समुद्रावर जावा हो, समुद्र सपाटीमध्ये बघा, बरोबर की ना, चौपाटीवर आपण जेव्हा फिरायला जातो आणि तहान लागली, अहो समोर तर एवढं पाणी आहे, पिण्यालायक आहे का हो? नाही आहे. विहिरीमध्ये पाणी आहे, पण ते पाणी कधी आपण वापरले नाही. त्या विहिरीमध्ये खूप कचरा पडलेला आहे, सर्व घाण पडलेली आहे, मग त्या पाणी पिण्यासाठी आहे का? नाही. आता आपल्या मोरीमध्ये बादल्या भरलेल्या असतात, ते पाणी पिऊ शकतो का? नाही पिऊ शकत. भरलेलं आहे, सकाळीच पाणी भरलेलं आहे, परंतु ते पिऊ शकत नाही. दुसरी गोष्ट, डबक्यातील पाणी, रस्त्यामध्ये एवढी बघा खड्डे असतात, डबके असतात, त्या खड्ड्यामध्ये पाणी आहे, ते पाणी पिऊ शकतो का? नाही पिऊ शकत. घाणेरडे पाणी थोडेसुद्धा सेवन करू शकतच नाही आहे. आपल्याला आपल्या बघा प्रत्यक्षपणे शुद्ध पाणी तसंच शुद्ध विचार आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. या कारणे आचार शुद्ध दिला की नाही भाग, त्या उपरी विचार शुद्ध, वितरागी आणि सुबोध ऐसे पाहिजे. आपण सकाळची भाकरी संध्याकाळी खात नाही, लगेच आपण काय म्हणतो, अरे शिळी आहे. सकाळचा भात संध्याकाळी खात नाही, कारण का शिळा आहे. परंतु विचार आचार हे शुद्ध असले पाहिजे. जसे गरम गरम चपाती, पोळी, भाकरी, भात आपण जसं खातो ना, तसंच विचारसुद्धा गरम गरम आपल्या अंतरीमध्ये पेरता आलं पाहिजे. म्हणून माणसाचा आचार हा शुद्ध हवा, त्याहीपेक्षाही विचार शुद्ध हवे, कारण तो अनासक्त आणि सुबुद्ध असायला नक्कीच हवा. विचार चांगले असतील, आचार चांगले असतील, आपल्या डोक्यामध्ये येणारे विचार जर चांगले असतील तर बघा आपला दिवस हा उत्तम असा जातो. परंतु जर विचारच वाईट आहेत, विचार वाईट येत आहेत, मग शेवटी उपयोग काय? एका उदके सकळ झाले, त्याच्या अगोदर समर्थांनी ओवी काय दिली, शूरांहून मानिले लंडी, तरी युद्ध प्रसंगी नरकाडी, श्रीमंत सांडून बराडी, सेविता कैसे. समजा एखाद्या भित्र्या माणसाला शूरापेक्षा अधिक जर आपण श्रेष्ठ मानलं तर युद्धाच्या प्रसंगी फजितीच होईल की नाही. आता आपल्या बाजूला मनुष्य, त्याला आपण शूर समजायचो, परंतु तो भित्र आहे, आणि जर त्याला शूरांपेक्षा अधिक श्रेष्ठ मानलं आणि त्याला सांगितलं जा आता तू युद्धाच्या प्रसंगी जा, मग शेवटी फजिती होईल की नाही? नक्कीच.
मग श्रीमंताची सेवा करायची सोडून दरिद्री माणसाची सेवा करणं कसं योग्य ठरेल? आता विचार करा, आपण श्रीमंतांची जर सेवा करायला गेलो तर आपल्याला 2 पैसे मिळतील, पण दरिद्री माणसांची सेवा जर केली तर आपल्याला पैसे मिळतील का? नाही मिळणार. काय मिळेल? काहीच नाही मिळणार, असा आपण विचार करतो. परंतु श्रीमंत सांडून बराडी सेविता कैसे. आपण आपल्या डोक्यामध्ये येणारे विचार जे आहेत ना, जशी आपण कल्पना करू तसे ते विचार येणार आहेत. अहो, दोघंही माणसं समान आहेत, त्यांच्या अंतरीसुद्धा भगवंत एकच आहे. श्रीमंत कोण, गरीब कोण, अहो त्याप्रमाणे आपण त्याची सेवा करणं गरजेचं आहे. एका उदके सकळ झाले, एका उदकापासून संपूर्ण सृष्टी निर्माण झाली. परी पाहून पाहिजे सेवेले, सगट अवघेच घेतले तरी ते मूर्खपण. एका उदकामुळे सर्व काही उत्पन्न होतं, पण म्हणून योग्य अयोग्य पाहूनच त्या वस्तूचं सेवन करता आलं पाहिजे. सरसकट सर्वच घेणं हा मूर्खपण आहे ना शेवटी. जीवनाचेच झाले अन्न, अन्नाचे झाले वमन, परिवमनाचे भोजन करिता नाही. आता पाण्याचेच अन्न होते ना, पण त्या अन्नाची ओक झाली तर त्या ओकेचे भोजन करताच येत नाही. आता विचार करा, जीवनाचेच झाले अन्न, आपण जेवण करत आहोत आणि जेवण करत असताना बघा आपल्याला उलटी आली, ओकारी आली. आपण जे खाल्लेलं आहे तेच जमिनीवर सांडतं. मग ते जमिनीवर पडलेलं आहे ते पुन्हा खाऊ का? नाही आहे. परिवमनाचे भोजन करिता नाही, करूच शकत नाही. कारण बघा, एखादे अपचन होतं, एखादं आपण शिळं खातो, जास्त तेलकट तिखट तुपट असं काही गोष्टी जे आपल्या शरीराला योग्य नाही, जे आपल्या शरीराला साथ देत नाही ते आपण खातो. जे मिळेल ते आपण खातो. मग आपल्याला शरीराने साथ दिली नाही तर बघा आपल्यालाच अपचन होतं, कसं तरी होतं. मग त्याचप्रमाणे जीवनाचेच झाले अन्न आणि अन्नाचे झाले वमन. अन्न हे पूर्ण परब्रह्म आहे. आपण एखाद्या ठिकाणी जेव्हा जातो त्यावेळी आपण घरातली पोळी भाजी कधी घेऊन जात नाही. आपण काय म्हणतो, अरे तिकडे जाऊ, इकडे जाऊ, आपण तिकडे खूप चांगलं मिळतं, इकडे चांगलं मिळतं, अशी संकल्पना, असे डोक्यामध्ये विचार घेऊन जातो. आणि नेमकं त्याच टायमाला आपलं काय होतं, सर्वांच्या समोर त्या उलट्या होतात, ओकारी येते, मग मूड ऑफ होतो. बरोबर की नाही? म्हणजेच समर्थ म्हणाले, परिवमनाचे भोजन करिता नाही. शेवटी ओकारी झाली, उलटी झाली, पुन्हा जे ओकलेलं आहे ते पुन्हा खाऊ शकत नाही. तैसे निंद्य सोडून द्यावे, वंद्य ते हृदयी धरावे, सत्कीर्तीने भरावे भूमंडळ. त्याप्रमाणे जे निंद्य आहे ते सोडून द्यावे आणि जे वंद्य आहे ते हृदयात धरून द्यावे. समर्थांनी मनाचे श्लोक सुद्धा आपल्याला प्राप्त करून दिले ना. जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे, आणि सत्कीर्तीने भूमंडळ भरून टाकावे. आता विचार करा, उत्तमासी उत्तम माने, कनिष्ठांस ते न माने, म्हणून करंट देवाने करून ठेवले. उत्तम लोकांना उत्तमच आवडतं ना, कनिष्ठांना उत्तम मान्य होतच नाहीये, कारण देवाने त्यांना भाग्यहीन करून ठेवलेले. आता विचार करा, काही लोक देवाला मानणारी आहेत, काही लोक देवाला मानणारी नाही आहेत. काही लोकांना इतकं देवाने दिलेलं आहे की ते बघा प्रत्यक्षपणे त्यांना वाटतं की आमच्यामुळेच झालेलं आहे. परंतु आपण देवासमोर दररोज जे जे मांडत आहोत त्याची इच्छा अजून आपल्याला पूर्ण झालेली नाही. आपण सकाळी उठल्यापासून तेच मागत आहोत. आपल्याला जी इच्छा आहे, जी मागणी आहे तीच आपण प्रत्यक्षपणे मांडत आहोत. परंतु उत्तमासी उत्तम माने, जे चांगलं आहे त्याला चांगलं बोलता आलं पाहिजे. कनिष्ठांचं ते न माने, म्हणून करंट देवाने करून ठेवले. सांडा अवघे करंट पण धरावे उत्तम लक्षण, हरिकथा पुराण श्रवण नीती न्याय. आता जर विचार केला, समर्थ सर्वांना सांगत आहे, काय सांगितलं की लोकांनी सर्व करंटपणा
सोडून द्यायला हवं. आपण प्रत्यक्ष जर विचार केला तर प्रत्यक्षपणे उत्तम लक्षणे काय आहेत, करंटेपणा काय आहेत, याची आपल्याला कल्पना नसते. नीती, न्याय आणि मर्यादा प्रत्यक्ष जर विचार केला, उत्तम लक्षणे कोणती आणि उत्तम लक्षणे त्याचप्रमाणे जी लक्षणं आहेत ती लक्षणे प्रत्यक्षात त्याचा भाग समर्थांनी आपल्याला दिलेला आहे. परंतु त्या लक्षणांप्रमाणे आपला देह राहत नाही. मुख्य उपासना लक्षणं दिलेली आहेत, नाना कवित्व लक्षणं, नाना चातुर्य लक्षणं दिलेली आहेत ना लक्षणं, परंतु लक्षणांप्रमाणे आपला देह राहत नाही. वर्तयाचाही विवेक राजी राखणे सकळ लोक, हळूहळू पुण्य लोक करीत जावे. विचारपूर्वक वागून सर्व लोकांना राजी राखला पाहिजे. हळूहळू त्यांना पुण्याच्या मार्गाकडे वळवता आला पाहिजे. विचारपूर्वक आपण काय करत असतो, पुण्याच्या मार्गाने आपण जात नाही. जशी लोक जातात त्याचप्रमाणे आपण जातो, परंतु पुण्य कुठे आहे, पाप कुठे आहे हे पाहिलं पाहिजे ना. आपण बघा, एखादा दुकान असेल, त्या दुकानामध्ये काय मिळतं हे आपण तपासूनच पाहतो ना. अहो, आपल्याला गोळ्या घ्यायच्या आहेत, आजारी पडलेलो आहोत आणि गोळ्या जर आपण जनरल स्टोअरमध्ये घ्यायला गेलो तर मिळतील का? नाही मिळणार. मुलाचे चालीने चालावे समर्थ म्हणाले, मुलाच्या मनोगते बोलावे, तैसे जनाचे शिकवावे हळूहळू. जसं आई वडील आपल्या बघा प्रत्यक्ष मुलांना मुलींना मुलाच्या चालीने चाला, हात धरून बोट धरून प्रत्यक्षपणे कसे शिकवतात तसंच ना मग मुलाशी वागताना जसे आपण मुलाच्या चालीने चालतो. आता आपलाच मुलगा असेल किंवा आपली मुलगी असेल तेव्हा आपण लहान होऊन बोलतो की नाही, का मोठे होऊन बोलतो, अरे ऐक नाही, तसं नाही ना. लहान होऊन अरे काय आहे, कसं आहे बघ, म्हणजे आपण किती लहान बनतो. मग आपण मुलाच्या चालीने चालतो, त्याचे मनोगत ओळखून बोलतो. त्याप्रमाणे लोकांचे मनोगत जाणून त्यांच्याच कलाकाराने बघा प्रत्यक्षपणे घेऊन त्यांना हळूहळू शिकवत असतो. जर त्यांच्याशी आपण उद्धट भाषेने बोललो किंवा त्यांना रागाने बोललो ते आपलं ऐकतील का हो? नाही ऐक. त्यांना जशी शिकवण प्राप्त झालेली आहे त्याचप्रमाणे जसे संस्कार आहेत तसेच ते वागणार ना. म्हणून मुख्य मनोगत राखणे समर्थ म्हणाले. ह्याची चातुर्याची लक्षणे, चतुरत चतुरांग जाणे इतरेती वेळी. आता लोकांचं मनोगत राखायचं आहे हेच चातुर्याचं लक्षण आहे. आता लोक जे बोलत आहेत ते लोकांचं आपण ऐकून घेत नाही. जो चतुर असतो तो चतुराचं प्रत्यक्षपणे बघा, आता आपण विचार करतो अरे ही व्यक्ती चतुर आहे, ही व्यक्ती हुशार आहे, ही या व्यक्तीला काहीच येत नाही, असं आपण स्वतःहून प्रत्यक्षपणे काय करत असतो, तुलना करत असतो. आपल्या शाळेमध्ये बघा प्रत्यक्षपणे मुलं मुली असतात, विद्यार्थी विद्यार्थिनी असतात. कोणी हुशार असतं तर कोणी बघा अभ्यास न करता नापास होत असतात. मग आपल्याला आपल्या घरातूनच मार्गदर्शन मिळतं की चांगल्या मुलांच्या चांगल्या मुलींच्या बघा प्रत्यक्षपणे संगतीमध्ये आपला मुलगा किंवा आपली मुलगी असली पाहिजे. मग आपल्याला ठरवायचं आहे आपण कोणाशी संगत, आपल्याला चांगले विचार कुठे मिळत आहेत, आपल्याला चांगली संगत कशी प्राप्त होईल हे पाहावे आपण. म्हणून समर्थाने उत्तम असा भाग दिला ना. वेड्याचं वेडे म्हणू नये, वर्म कदापि बोलू नये, तरीच घडे दिग्विजय निस्पृहासी. आता मनुष्याला कधीही वेडे म्हणायचं नाही. वेडे बोलल्यावर त्याला राग येतो. आपण म्हणतो अरे हा बघ वेडा आहे, परंतु चार चौघांमध्ये एखाद्याचं वर्म कधीच बोलू नये. कशाला बोलायचं? आता एकटेपणे जेव्हा बघा एक समोर आलेली जी व्यक्ती आहे तिला आपण बोलाले तू काही वेडा झालास का, आता तरी तो एवढं मनावर घेणार नाही. परंतु जर चार चौघांमध्ये जर आपण त्याला असं बोललो त्याला आनंद होईल का हो? नाही. म्हणून समर्थ म्हणाले वेड्याचं वेडे म्हणू नये, वर्म कदापि बोलूच नये, तरीच घडे दिग्विजय निस्पृहासी. उदंड स्थळी उदंड प्रसंग, जाणूनी करणे यथासांग, प्राणी मात्रांचा अंतरंग होऊन जावे. निरनिराळ्या प्रसंगांना तोंड द्यावे लागते आणि त्याच वेळी वेळ प्रसंग ओळखून
त्या प्रसंगास अनुसरून यथायोग्य आचरण करावे लागते. म्हणून प्राणी मात्रांच्या अंतरंगाशी एकरूप होऊन नक्कीच जावे. मनोगत राखून जाता परस्परे होय अवस्था, मनोगत तोडिता व्यवस्था बरी नाही. समर्थ म्हणाले, मनोगत राखून जरी व्यक्ती दूर निघून गेली तरी लोकांना परत भेटीची उत्कंठा लागून राहते. आणि मनोगत जर राखले नाही तो लोकसंग्रह होऊ शकत नाही. या कारणे मनोगत राखेल तो मोठा महंत, मनोगत राखता समस्त ओढून येती. समर्थ म्हणाले, जो मनोगत राखतो तोच श्रेष्ठ महंत म्हणावा. परंतु लोकांचं मनोगत राखलं की समस्त लोक त्याच्याकडे आकर्षित होतात. म्हणून चांगले विचार, चांगली संगत आपल्याकडे असेल तर नक्कीच लोक आपल्याकडे आकर्षित झाल्याशिवाय राहणार नाही. या कारणे मनोगत राखेल तो मोठा महंत, मनोगत राखता समस्त ओढून येती. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे शिकवण निरूपण समास 10वा. जय जय रघुवीर समर्थ.